आता बातमी आहे बीडमधून। आश्रम शाळेमधील शिक्षकानं आत्महत्या केल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे धनंजय नागर गोसेंची आत्महत्या, असं विजय मुंडे यांनी म्हटलंय। बीडमधील आश्रम शाळेचे संस्थाचालक विजय मुंडेंची ही प्रतिक्रिया आहे। 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं धनंजय नागर गोसेंची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या। नागर गोसेंच्या फेसबुक पोस्टमध्ये आश्रम शाळेच्या संस्थाचालकांची नावं लिहून छळ केल्याचा आरोप करण्यात आला। या आत्महत्येमागचं जे काही कारण आहे ते कुठेतरी स्पष्ट होणं फार गरजेचं आहे। एक तर इतक्या दिवसापासून ते काम करतायत, कुठलाही 1 रुपयाचं त्यांना अनुदान भेटत नाही। शासनाने जर संस्थेला किंवा शाळेला जर अनुदान दिलं असतं आणि जर शाळेने जर ते अनुदान किंवा संस्थेने जर ते अनुदान जर थांबवलं असतं तर तिथं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात तिथं संस्था त्या ठिकाणी दोषी राहिली असती। पण तसा प्रकारच झालेला नाही, कारण की शासनाकडनंच अनुदान तिथं त्या ठिकाणी न आल्यामुळं या ठिकाणी संबंधित शिक्षकाला अनुदान त्या ठिकाणी जे काही मिळायला पाहिजे होतं ते अनुदान न मिळाल्यामुळे हा जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला, हा प्रकार त्या ठिकाणी व्हायला नव्हता पाहिजे होता, तो प्रकार त्या ठिकाणी घडला आहे।